कथा की व्यासपीठ की मर्यादा है। हम कितने बड़े हैं, मैं भी छोटा सा बच्चा हूँ, एक बालक हूँ। मैं जो बेटा हूँ ये व्यासपीठ की गोद है, इसको व्यासपीठ बोलते हैं। यहाँ पर कोई भी जगत गुरु भी हो, संसार का सुखदेव के पिताजी व्यास जी भी चरणों में बैठे थे और सुखदेव ने कथा सुनाई थी। हमारे महाराष्ट्र में हमारे मस्जिद वाले योगीचार हैं, हमसे कई गुना जानते हैं, लेकिन इनके अंदर में वो कथा का वो मर्यादा है, इसलिए वो भी चरणों में बैठकर सुन रहे हैं। इसलिए जितना हो सके, रावण ने कहा था, राम और लखन क्या बोले, राम ने पूछा था क्या हमको जा करके राजा बने, क्या करना, तो पहली बात बोली थी, क्या बोली थी, काल करे सो आज कर, बोलो काल करे आज करे सो बोलो आज करे सो, पल में परलय होता है, बोलो पल में परलय बोरी करे बोरी। रावण ने कहा कि हे प्रभु, हमारे बीच में और एक अतिथि है, उनकी जोर से हम ताली से सेवा करेंगे। हर हर काल करे सो आज करे सो आप। रावण ने बोला, क्या बोला था, शांति से नहीं भी वह चल। रावण ने कहा था प्रभु श्री राम को कि मेरी इच्छा थी, कल में जो सागर समुद्र खारा है कोई पिएगा नहीं, मैं उसको मीठा बनाने वाला था, लेकिन रावण ने कहा मैं कल करूंगा। कब करूंगा, आम्ही आई सांगितलं ना, आज नाही काल दिन जासू, काल दिन होना मग परम दिन जासू। एक दुकानवर लिखेल था, आज नगद कल उधार, आज नगद। और दो चार गए, फिर बोले यार आज तो नगद है, अपन कल चले। 4 की जगह 8 गए और सेठ को बोला, सेठ जी थैला भर दो। बोले क्यों, माल पैसा, बोले तुमने तो लिखा है आज नगद कल उधार। ओ भाऊ आज लिखे लेना, वाची लेना, पहले तुले अक्कल वाकल है कि जास्ती चढ़ी जाले। मैंने चलो काल दिन ही काल दिन हिस्सू, मैंने कल आऊंगा। कल और 2-4 बढ़ के आए और बोला सेठ जी आज दे दो ना उधार। बोले क्या आपने लिखा है ना, क्या लिखा, आज नगद कल उधार। वो बोले कल आता ज नहीं है, नगद ज नगद है, हार हार। और कल नहीं आता है, ये बात रावण ने राम को बोला। सागर को बीटा करना था और दूसरा काम करना था, सोना है ना आपल्याकडे, सोना है अनमोल है, सोने मिट्टी में भी सुगंध डालना था, पर कब करूंगा, बोलो कल। कब करूंगा, मैं स्वर्ग में सीढ़ी लगाने वाला था, लोग जीते जी जाएंगे, मर के अपन लिखत मना बाप स्वर्गમાં गया, वैकुंठમાં गया, कैलासवासी आपण का दखीये देखा त्यानं फजिता वगैरे नती बा, फक्त लिखातीन कोई उधार हो, आपण सांगत नहीं सवय मरे सवी स्वर्ग भेटत, खुद मरे बगैर स्वर्ग दिखता नहीं। रावण ने कहा जीते जी जाएंगे लेकिन कल करूंगा। और राम जी को बोला, आखिरी रावण की सभी बात बड़ी काम की है, और रावण भी स्वयं बोल रहा है कल करे सो आज कर। पर रावण किस लिए बोला, रावण बोले कि सबको मैं देवी देवता को बस में किया, 33 कोटि को, 9 ग्रह की पावत्री शनि तो उसके चरण में लेटे थे, और मौत को पलंग के वो पहिए से बांध के रखा। जिसने मौत को बांधे वो डरना चाहिए क्या, बोलो सब आवाज से, डरेगा। आज वो भी रावण कह रहा है कि मैं 20 भुजा 10 शीश है, लेकिन आज जिसके घर 9 लाख नाती, 9 लाख नाते, उसके घर आज दिया न बाती, सब मारे गए। गलत आदमी गलत की संगत में जाओगे, गलत की बात मानेंगे तो कभी भी नाश होने बगैर रहने वाला नहीं। अच्छी संगत करो, साधु की संगत करो, अच्छे की वाणी पर, सदगुरु की वाणी पर विश्वास करो, हमारे शिव पुराण हो सभी पुराण के ऊपर विश्वास करो। और रावण ने भगवान राम को कहा कि मैंने एक गलती की और आज वो मूर्ति आई है, उसका कारण है आप चरित्रवान हैं, मैं चरित्रहीन हूँ।
आदमी चरित्र से गिरना नहीं चाहिए। इसलिए राम जी आचरणवान हैं और रावण, इसलिए राम जी की रामेश्वर की शिवलिंग की पूजा भगवान ने की थी। इसलिए वहां पर एक चौपाई भी है, शिव पूजन राम जब कीना लंका जीत विभीषण दीना, है ना। रावण के पास हनुमान जी ने विभीषण को दोस्ती कराई तो भगवान ने तिलक करके रावण अंतम में भगवान के चरणों में मोक्ष को प्राप्त हुआ। उपमन्यु ने कृष्ण को, सुत जी ने सोनक जी को कथा सुनाई। कथा बहुत बड़ी है, फिर भी आप लोग संकल्प ले कि शिव पुराण में मंत्र सिद्ध गुरु देता है, ले लो। नए गुरु किए हैं तो आप एक लव बन जाओ, आदिवासी एक लव बन जाओ। संकल्प से कोई भी गुरु मानो, चाहे श्री शिवाय नमस्तुभ्यम, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, श्री कृष्ण गोविंद हरे हरे, ओम साईनाथाय नमो, कुछ भी हो, और मंत्र को जप करें और हवन करें। और कोई भी पूजा पाठ कराओ तो अपन बोलते ना न जास्ते तो एक नारियलन 1.25 रुपया कम से कम देती कि नहीं। हाँ? अगर तुम्हें नहीं दान करे ना, जे भी जितला भी करेले आपला भी अन तो करेल बटा तो ले जास बाबा। हर हर कहते हैं जो ब्राह्मण रात दिन 9 ग्रह की शांति कर रहे हैं फिर भी शांति होती नहीं। अधिकतर मेरे पास ब्राह्मण लोग आते हैं, गुरुदेव टेंशन है, क्या है? सबसे पहला टेंशन तो पोर भेटत नाही, मुलगी भेट नाही, बाबा काहीतरी करा, तुमच्याकडे मंत्र नाही आहे, हवन नाही आहे, आम्ही करतात फक्त आम्ही सर्प नागबली फलाना फलाना कुंडली दोष वगैरह, पर तुमच्याकडे माझ्याकडे काय आहे? माझ्याकडे पुराण आहे, तीच पुराण मी भी वाचतो, तुम्ही पण वाचा। नहीं, पुराण वाचने से कोई संत नहीं बनता है, तिलक कपड़ा बदलने से संत नहीं बनता है, संत जन्म जन्म से बनता है। आज भी कहते हैं संत बीज पलटे नहीं, युग बीते अनंत, नीच उच्च घर जलम लेवे, रहवे संत के संत। हमारे गुरुदेव दगड़ू जी बापू ये सिद्ध पुरुष हो गए, जिन्होंने नर्मदा के पानी को घी बना दिया, जिन्होंने हमारे बलवाड़ी में एक बार जाओ, जीता भाई लकड़ी बेचता था, बापू की प्रभात फेरी में आया तो शराब पी करके ऊपर पड़ा तो बापू को गले लगा लिया। बापू ने एक शाल, चप्पल मत पहनना, प्रभात भी करना। वो आज वो लकड़ी बेचने वाला बलवाड़ी में करोड़पति है और वहाँ गौशाला और रामधुन हरे राम हरे कृष्ण धाम, जाओ बलवाड़ी केरमला में, वो लकड़ी बेचने वाले बापू को दान दिया, वहाँ रामधुन चढ़ रही, हरे राम हरे कृष्ण मंदिर है, गौशाला है। जो भी लोग मर जाएंगी, उस समय पर इतनी व्यवस्था नहीं थी 93 में, तो हमारे जो बिल पत्ता और जल की महिमा बताने वाला कोई नहीं था। बापू ने कहा बेन आशा कर, तो ये ना सकाय मोटम प्रभात फेरी कर, तूने टीबी मिटी जाए, उसकी टीबी मिट गई, आज भी जिंदी है। ये जो सीओ है ना ब्यांजो वाला, ये बलवाड़ी का ही है। तो गुरु महिमा परम्पार है, मैंने संक्षिप्त में कथा सुनाई और अभी एक ही मिनट में हम सभी लोग श्री शिव पुराण की कथा को संक्षिप्त में सुना है। कथा का खूब आप लोगों ने कई प्रकार से सभी जगह जाकर सुने, सुन करके उसको घर में भी चुन के लाना, चुन के ला, सुन के फिर चुनो, फिर घर में जाकर बुनो, सब परिवार बैठो, भोजन साथ में और भोजन भी साथ में। मुसलमान लोग 2 थाली में खाते कि एक, मुसलमान लोग एक साथ भोजन करते हैं और एक साथ नमाज पढ़ते हैं। आपला अलग है, त्या गुरुपनी सप्ताह अलग, नाही गुरुपनी सप्ताह अलग, हाँ विनोद भावना मंदिर अलग, मजदेवाला बाबा ना अलग, तो प्रकाश महाराज ना अलग, ते जातना पण अलग। तुमला भला हो जाए, सबका मालिक सभी आत्मा एक है, एक हम बहुश्याम। एक कृष्ण की कथा में सुत जी ने सोनक जी की सुनाया, यही कथा सुखदेव ने परीक्षित को सुखताल में गंगा किनारे सुने। तो परीक्षित ने पूछा था कि माखन चोर की कथा, सभी लोग माखन खा रहे हैं,
कुछ गाना है ना? तो माखन चौधरी की कथा में चलेंगे। उसके पहले सभी लोग, आज की अंतिम कथा है, 5 मिनट के लिए हम भोले को रिझाने के लिए, साईं बाबा को रिझाने के लिए बड़े भाव से चलने दो। बोलता बैठना तो ले, फ्री वाला मिलना चाहिए कि धुन सुन के मैं काशी नगरी झूमते हुए बाबा साईं बाबा के सामने, भोले बाबा के सामने झूमते हुए बड़े भाव से दोनों हाथ उठा के, मेरे भोले दोनों हाथ भोले हमारे बाबा में सब खड़े होंगे। एक बार बता दो, सनातनी जाग जाओ, हिंदू राष्ट्र बनाना है। झूमते हुए खड़े होकर के महादेव, हर हर महादेव, बोलो सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की। मेरे भोले ओ बम भोले मैं काशी नगरी आई हूँ। मेरे भोले ओ बम भोले मैं काशी नगरी आई हूँ। तेरे जमरू की धुन सुन के काशी भगवान के सामने आने, फिर भगवान के झूमते हुए महादेव, काशी नगरी आई हूँ। घरी नाचीला नाचत तुम्ही इमानदार होती, कोणी पोरणा लागीन हो पोरेणा लागीन हो, तर तुम्ही असं नाचत काय? थोडा विचार करा इमानदारीने। महादेव झुकते दोनों हाथ खड़े करके झुकते हुए, बोल गंगा मैया की। सुना है हमने वो भोले, सुना है हमने वो भोले, तेरी काशी में मुक्ति है, तेरी काशी में मुक्ति है। उसी मुक्ति को पाने को मैं काशी नगरी आई हूँ। उसी मुक्ति को पाने को मैं काशी नगरी आई हूँ। मेरे भोले बम भोले मैं काशी नगरी आई हूँ। मेरे भोले मैं काशी नगरी आई हूँ। हर हर महादेव। बोलो श्री शिव महापुराण की, श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की, अपने अपने गुरुदेव की।
नगरी आई हो मेरे भोले हो बम भोले मैं काशी नगरी आई हो तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आई हो तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आई हो महादेव हर हर दोनों हाथ उठा के हर हर वर्दी दोनों हाथ वर्दी करो और भारत माता की गौ माता की हरी हरी बीच में हमारे गौ महाराज बीच में करो बीच में गौ महाराज को बीच में करेंगे बोल बोल होता बोल ब्राह्मण देवता की जय हो बोलो श्री गुरु महाराज की जय हो बोल छत्रपति शिवाजी महाराज की जय हो सुना है हमने वो भोले हमने तेरी आरती में भक्ति है तेरे आरती में भक्ति है सुना है हमने वो भोले सुना है हमने वो भोले तेरी आरती में भक्ति है तेरे आरती में भक्ति है उसी भक्ति को पाने को उसी भक्ति को पाने को मैं काशी नगरी आई हूँ मैं सारूराम आई हूँ मेरे भोले वो बम भोले मैं काशी नगरी आई हूँ मेरे भोले वो बम भोले मैं काशी नगरी आई हूँ
जाता नहीं जीवन मान जाता नहीं हरिया चकती क्षमा अरे रजिया बोरी रख दे शिव नंदी के अथवा तेरे भोले भोले बेकासी नगरी आई मेरे भोले बेकासी नगरी आई हूँ बेकासी नगरी आई हूँ हार हार ऐसे नहीं चलेंगे दोनों हाथ उठा हार हार भाऊ तुम काय लगीन मा येईल जरा बट्टी जावा ना आज ना दिन मी येऊ काय खाली उतरी हो भाऊ गेट वर तटन भगवान येस ना ये जावा ना मुझे है ना जगह है ना भगवान की कथा में अपना आया जाओ शादी नहीं है आ जाओ देखो बाहर से सब अतिथि आ रहे हैं और भी पब्लिक आएंगे आ जाओ जो गेट पे खड़े आगे जगह है ना ये आ जाओ बैठ जाओ ये तो हमको सीखना है कि हम कहाँ खड़े हैं किसके सामने खड़े हैं एक व्यासपीठ है उसके सामने बैठो हार 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 तेरे डमरू की धुन सुन के मैं शिव पुराण में आई हूँ बोलो तेरे डमरू आवाज सुना है हमने ओ भोले तेरे आरती में भक्ति है सुना है हमने बोला ओ आरती में भक्ति है उसी भक्ति को पाने को मैं शिव पुराण में हार हार श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं। एक बार सभी अतिथियों के लिए जोर से ताली बजा देंगे। एक ही बात याद रखना है कि बड़ा सब कुछ जिसने पाया वो भी बोल के चला गया लंका का रावण काल करे सो आज करे सो पल में प्रलय होता है। ये मूर्ति लोग है जो भी आता है उसको जाना ही। और शिव पुराण के 24,000 श्लोक 318 अध्याय और 7 संहिता का अपन ने सार सुना। 12 ज्योतिषलिंग की पूजा हम सब लोग नहीं जा सकते हो तो मानसिक पूजा कर लेना मन से, है ना। बिल पित्ता खुट जाएगा, है ना, जल खुट जाएगा, समय नहीं रहेगा। तुम जाओ वहीं पर अंतर्मुख होकर के 12 ज्योतिषलिंग की मन से ही जल चढ़ा दो तो सब जल बोलते ना एक लोटा जल समस्या का। और मैं कहता हूँ कि मन से चढ़ाया हुआ जल सब समस्या का हल। मन से चढ़ना चाहिए, है? नहीं तो लोटा हाथ में है, अनाड़ोस पड़ोस वाली भाई हो मनाते बिल पत्ता चोर गया मना असं है गया तो ना मोटा लोटा नहीं है तो ना धाकला है मना मोटा तांबा होता। मन बाहर नहीं चलेगा, अंतर्मुखी। और एक कथा को संक्षिप्त में मैंने की। आगे कथा माखन चोर की है। ये भगवान के श्री कृष्ण के ग्वालों ने भगवान श्री कृष्ण गाय चराने जब गए थे तो उसकी माँ यशोदा को कहा था पहली बार भगवान सभी अपने मित्र को लेकर के, मित्र को साथ में लेकर के कौन सा काम कराना, भट्टी मध्ये घेऊन नहीं जायचे। मैं देख रहा हूँ कई कई जगह जाता हूँ, आरते तो सभी लोग एकदम शाकाहारी शुद्ध है, इधर तो उसका नाम भी नहीं लेते लोग। बोले नाम ले तो जीभ जाड़ी हो जाती है, बहुत दुखना। अरे उधर से ऑर्डर तो आने दे, छोड़ देंगे ना, मेरी गाड़ी ले जाना। जब इतने दूर दूर से लोग आए
ये भी है ना ड्यूटी, इनके लिए भी ताली बजा दो। इनके लिए बजाते नहीं इसलिए फिर बोल, मेरे भी सारे करते आपट बोले असा असं कर दे बोले, असं असंच करसून बटाना असाच व्हावे। आई संसार भी गोल आहे ना, अगर गोलच है ना, गोल माइन होना गोल गोलच व्हावे। और काय सांगितलं तुम्ही, क्या बोल रहे हैं? हाँ हाँ, संगठन, संगठन मित्र। भगवान ने पहली बार नंद बाबा यशोदा सबको कहा, माँ मुझे एक सेवा चाहिए, अब मैं बड़ा हो गया हूँ। ज़्यादा बड़े नहीं थे वो, 10-12 साल के। तो यशोदा ने कहा अभी तेरे खेलने के दिन है, तू गेंद खेल, गिल्ली खेल, पहले खेलते थे ना। तो नहीं माँ अब मैं सेवा करूँगा। बोले कौन सी सेवा लेता है? बोले गाय चराऊँगा। क्या चराऊँगा? पहली सेवा मेरे गाँव। कृष्ण ने कहा बेटा मालूम है कितनी गाय है? एक नहीं 9 लाख है। कितनी? 9 लाख। और ये शराप मिला था पहले जन्म में। ये नंद बाबा वासुदेव यज्ञ किए थे, तो वो गाय जो सुरभि कामधेनु गाय चुरा के लाकर यज्ञ किए थे पहले जन्म में। और यज्ञ चुराई हुई गाय से किए, तो वरुण और ब्रह्मा जी ने आकर श्राप दिया कि यज्ञ कर रहे हैं लेकिन खुद की गाय या कोई दान करे तो यज्ञ सफल होता है। तो श्राप दिया जाओ अगले जन्म में तुम चुराई हुई गाय से यज्ञ किए, तुमको अब ये गाय के बदले 9 लाख गाय पालना पड़ेगा। बोला गौ तो हमारे घर में एक गाय क्यों नहीं पाले? हाँ? एक गाय लेकर गौशाला में दान दे दो और वहां कभी कभी जाकर चारा दे देना, चारा के लिए पैसा दे दो, है ना, सेवा कर लो तो भी फल मिलेगा। और वो कृष्ण लकड़ी लेकर जाते, छोटी छोटी गैया छोटे छोटे गाल, छोटो तो मेरो मदन गोपाल। आगे आगे गैया पीछे पीछे गाय, बोला बोला आवाज कर, तुम भी गायक बना। बीच में चले मेरो मदन गोपाल। काली काली गैया गोरे गोरे गाल, काली काली गैया श्याम वरण मेरो, घास खाए गैया दूध पीवे गाल। तुम नावा माखन खावे मेरो, मेरो भगवान कहते हैं गाय घास खाती है, गवाल दूध पीते, भगवान माखन खाते। और अपने लोग क्या क्या खाते हैं? अपनी गाय तो आज भी घास खाती है, मेसीपन, पर अपने बच्चे, हाँ, हम सभी लोग बोलते ना संडे हो या मंडे, आवाज काढ़ा, संडे हो या, कैसे बोलते रहे? संडे हो या, रोज खाओ मत खाना अंडे, यम के पड़ेंगे डंडे तब होंगे ठंडे, कोई मत खाना। फिर डंडे पड़ेंगे वहां पर, इसलिए भगवान माखन खा रहे हैं और वो भी बच्चे दूध पी रहे। गाय माते का, भैंस का दूध है, वो इतनी जड़ बुद्धि है गाड़ी के सामने। अभी मेरी 25 लाख की गाड़ी स्कॉर्पियो में आ रहे थे तो वो रास्ते पे खड़ी हो गई तो हटती ज नहीं। प्राणे जाए पर भेषना, वो इतनी जड़ बुद्धि है। सुनो, अगर हम भैंस का दूध पेंगे तो इसलिए गाय का दूध। मेरे कृष्ण ने गाय चराई है और गाय चराने के बाद में सभी लोग आए हुए अतिथि का जोर से हम ताली बजा के सेवा कर लेंगे। बलता दे रहा बाजा में रोज सांग, जो ना बजाएगा ताली उसका जेब रहेगा, और जो अतिथि की सेवा में बजाएगा ताली उसका जेब नहीं रहेगा। मैं बोलता रहा, भोजन को थाली चाहिए, बगीचा का माली चाहिए, मेहंदी में लाली चाहिए। आज की शिव पुराण आखिरी में जबरदस्त ताली चाहिए। हार हार कोणी भी त्याला नाही रखाना, मी जे बोलत तोच ऐकाना, मला दोबारा बोलना पडत, मग टाइम वाढत आणि बाकी मग मला त्या लोक बोटी करतात, जल्दी कर। हार हार
तो रिपीट न करना पड़े, इसलिए शांति बना करके। कथा तो बहुत सुंदर है और मैं देख रहा हूँ कि आज तुम भंडारा तो बन गया है, लेकिन मुझे लग रहा है कि पूरा दिन भी कथा तुम सुनने के लिए तैयार है, तुम्हारा भाव दिख रहा है। लेकिन मैं सुनाने वाला नहीं हूँ, क्यों कि मेरी अभी 5-6 तारीख है, 1 महीना देवी भागवत किया मैं बड़गांव लालबंदी को 31 से 7 दिन को पूर्णाहुति, रात को चालू। आज पूर्णाहुति, कल मातृ पितृ दिवस खेतिया में सत्संग, 14 तारीख, 15 को बड़वानी जिला में जय शिवालाल जयंती, 17 तो 23 भगवान द्वारकाधीश रामदेव बाबा के अवतार में है कलयुग में राजस्थान। रामदेव बाबा की कथा खलघाट के पास है पीपल जोपा गाँव में, 17 तो 23। 2 तारीख को देव मोगरा माता का मेला निवाली में है, मार्च में, वहाँ सत्संग है। लग गए रामनवमी, ये अपने जयनगर कोंडावल में राम कथा है 31 मार्च से 6 मार्च, और लगे दूसरे दिन हनुमान कथा है 5 दिन की। ये सभी कथा मुझे मिलती है और आप लोग श्री कृष्ण कहते हैं। सभी गवाल बैठ गए हैं, गाय चल रही है और सब गवाल अपना अपना भोजन चटनी रोटी बाजरे की रोटी मिक्स करके सभी ने काला बनाया, अपन बोलते हैं उसको गोपाल काला, गोपाल काला है ना, गोपाल काला। देख काला तो कर रहे हैं, पर काले में जब तक माखन नहीं मिला स्वाद देता नहीं, है ना। काला कोई ज्वार की, मक्के की, बाजरे की, गेहूं की रोटी लाए और चटनी वगैरह मिक्स करके उसमें भगवान श्री कृष्ण ने माखन डाला और वो काला बना। बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय। और इतना स्वाद है, लेकिन कृष्ण कह रहे हैं पहले तुम सब खा लो। भगवान बीच में बैठे हैं और सब भगवान भी सबको मुंह में डाल रहे हैं और सब मुंह में डाल रहे। बताओ प्रसाद झूठा है कि नहीं, झूठा है कि नहीं। स्वयं भगवान अपना भक्तों के झूठा प्रसाद खा सकते हैं। और अपन थोड़ा थोड़ा कभी गुरु कर लिए, कथा सुन ले, थोड़ा सा अपन खाना पीना छोड़ दिए तो अपन बोलते हाँ माले अड़काना नहीं, मैं महाराज बनी जाऊं से, हाँ मैं शुद्ध हूँ। अरे तेरा भला हो जा, तुम इन पहले प्रेम करना सीखो। क्या करना, सबसे ऊंची जोत से जोत जगाते चलो और प्रेम की गंगा पीने देना। दारू, वो दारू नहीं पिया है, दारू किसी ने पिलाई है, पिलाने वाले को मालूम नहीं दारू क्या है। उसमें कलयुग का वास है। किसका है? दारू में राजा परिषद के मुकुट में बैठ गया तो उसकी बुद्धि खराब हुई। 5 जगह राजा परिषद ने शराब दिया है, एक दारू में, एक मटन में, एक सट्टा में, एक पत्ता में, और एक लूटा हुआ धन गोर गरीब को वो सोना में है, पीवर वाला। मेहनत का सोना पवित्र है ना। तो मैं ये कह रहा हूँ वो कलयुग का उसमें वास है। जो भी पेंगा उसकी बुद्धि चलने वाली नहीं। तुम छोड़ो मत छोड़ो, लेकिन मैं सत्य बोल रहा हूँ। सत्य कड़वा लगता है, लगता ना, पर असर भी करता है भाई। अभी मेरे मित्रों से, मेरे नवयुवकों से प्रार्थना है कि अगर गौ माता को राष्ट्र माता, सनातन हिंदू को राष्ट्र में घोषित करना है तो नशा मुक्ति हो। अरे मुसलमान लोग शराब नहीं पीते, 8 दिन में 1 दिन नहाते हैं, पार्ट टाइम मस्जिद जाते, मत जा मंदिर, तू मन से ही भजन कर ले, बस नशा छोड़ दे। हर हर संकल्प लो और घर में जाके करो। और कृष्ण ने सब खिलाया तो सभी ने कहा कि आज थोड़ा सा माखन मिला, इतना आनंद है, एक आना तेरा पेट भर के खिला दे। बोले उसके लिए चोरी करना पड़ेगा। चोरी? हाँ, कृष्ण ने कहा चोरी करेंगे, पर चोरी करेंगे तो किसके घर में करेंगे? शिवाय नमस्तुभ्यं। हर 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 हर। हमारे अतिथि के रूप में बड़े लाडले हैं, लड़के भी है। मैं अयोध्या में गया ना तो धुलिया जिला में तो हमारा एक दिन अक्षय कलश यात्रा निकली थी। बहुत पुलिस मोली रतमत था, सप्ताह तालुका में निकला, एक बार स्वागत हुआ। लेकिन बोराड़ी में हमारे आबा बोलते सब 3 बार वहां पर स्वागत हुआ।
कितनी बार हमारे गजानन भाई सभी लोग मिलकर के, और मेरी तरफ से उन्होंने भी समय दिया है, हमारे गनु महाराज सभी ने, कि आज भी सनातन जन जागृति हुई है, इसलिए तो आज महाराष्ट्र में गौ माता को राज्य माता का दर्जा मिला है। और है ना, सरकार भी उसी की बनी, किसकी? सत्यमेव जयते। सरकार कोई उसका मतलब नहीं है, लेकिन जो सनातन और गाय का रक्षा करे वो सरकार होना चाहिए, कोई भी हो। हम किसी की बात नहीं कर रहे। कृष्ण ने कहा मुझे चोरी करना है, मैंने बोल तो दिया, लेकिन गवालों ने कहा, गोपिया भी अपन सुनते कितनी बार पिटाई हुई है, गोपिया के घर भी कितनी बार मार खाए। हे कृष्ण, तू तो स्वयं कृष्ण वंदे, तुला जगतचा गुरु म्हणतात रे काना, तुला पण ते पिटाई करतात, तू माखन चोरतो ना, तुला बांधून पण देतात आणि घेऊन तुझी आई यशोदाकडे जाऊन या चुगली पण करतात ना। कोणाच्याकडे जायचंय? कृष्णाने म्हटले आज मी कोणाच्या नाही, माझ्या घरी चोरी करेल। आज संसार में, महाराष्ट्र में कीर्तनकार गोपिया के वहां का काला करते हैं, लेकिन मैं एक कथा करता हूं तो मेरे कृष्ण का वहां का काला करता हूं। और कृष्ण ने कहा चलेंगे, पर वो गवालों ने कहा माँ तो दरवाजा भी बंद कर देती है, जाएंगे किधर से। और गोवालों ने कहा सुना है कि माँ माखन की मटकी के नीचे घंटी बांध देती है। क्यों? तो माखन चोरेंगे तो पहले किसको हाथ लगेगा, और घंटी बजेंगी तो यशोदा जानबूझ के स्याल ओढ़ के सोती नहीं है, घंटी की आवाज हुई तो चोर को पकड़ लेती है। हार हार। कृष्ण ने कहा उसकी चिंता मत करो, मैं घंटी को बोल दूंगा, जब तक हम पेट भर के खाएंगे ना, बजने का नहीं। मेरा आदेश चलता है, मैं राष्ट्रपति हूँ, कृष्ण मंदे चलो। तो बोले मेरी माँ दरवाजा तो लगाती है, लेकिन खिड़की खुला रखती है। क्या रखती है? जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के आगे साइना तेरा एक मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साइना मंदिर बन जाए। वो जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, वो जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के आगे तेरा मंदिर बन जाए। खड़े होकर के बाबा घर के आगे साईं बाबा का मंदिर हमारे घर के सामने। बड़ा सदगुरु सच्चिदानंद साईनाथ महाराज की हार हार। थोड़ा खड़े करके बड़े महाराज बाबा के सामने, ये बाबा ने ही शिव पुराण गाई है, वो बाबा सुना रहे। आरती तेरी मुझे घंटी सुनाई देगी, जब होगी आरती तेरी वो घंटी सुनाई देगी, मुझे रोज रोज बाबा तेरी सूरत दिखाई देगी, रोज रोज बाबा तेरी सूरत दिखाई देगी। मंदिर के घंटी बजाने से फायदा क्या है? हम जाते हैं टन नहीं, फायदा है मंदिर की घंटी बजने से नाद निकलता है। ओम क्या निकलता है? ओम शिव पुराण में आए, वो नाद निकलने से वहाँ की ऊर्जा भगवान में नहीं, वो ऊर्जा अपने को मिलती है, और जहाँ तक आवाज जाता है वहाँ का संकट, वहाँ का रोग, वो सब नष्ट होता है, इसलिए घंटी बजाई जाती है। दूसरा मूल कारण है, इसलिए घंटी बजा करके आरती करो, लेकिन बाबा की सूरत का दर्शन करके मन में बाबा से क्या देना है? जब होगी आरती तेरी मुझे घंटी सुनाई देगी, जब होगी आरती तेरी घंटी सुनाई देगी, मुझे रोज रोज बाबा तेरी सूरत दिखाई देगी, मुझे रोज रोज बाबा तेरी सूरत दिखाई
दिखाई देगी। कोई भजन करे तेरा रस कानों में घुल जाए, जब कोई भजन करे तेरा मेरे कानों में पड़ जाए। जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए। जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए। हार हार। और भगवान ने कहा खिड़की से अंदर जाएंगे और सभी गवाल भगवान को ऊपर चढ़ाया, लेकिन धड़ाधड़ गिर जाते। क्यों? भगवान को सब उठा सकते क्या? भगवान आप सबको उठा सकता है, वो इतने छोटे दिखते लेकिन उनका पावर ज्यादा है। भगवान ने कहा असं करा ना तो मैं माला पाडून देतात ना माझ्या खांद्यावर। वो भक्त भी कितने बड़े भक्तिवान होंगे। और मुझे लगता है ऐसे भक्त और भक्ति गावल और गोपिया मुझे आज आरती में दिख रहे हैं महाराज। ये जो भी है ना ये कम नहीं है, भक्ति के बगैर शक्ति प्राप्त होती। और सदगुरु साईं बाबा की कृपा से मैं कृष्ण के 2 मिनट में कथा कर देता हूँ। वो खिड़की से अंदर गए, सभी गोल गोल हो गए, भगवान ऊपर चढ़ गए और घंटा की बोला, ए घंटी तुझे मेरी सौगंध है, तुझे मेरी। वो बोले हे लाला काना क्यों सौगंध दे रहे हो, मैं तेरा क्या बिगाड़ा है? कुछ नहीं, एक काम करना, मैं थोड़ा समय के लिए तुझे मेरा आदेश का पालन कर ले, मेरे गवाल खा लेंगे ना पेट भर के, जब तक तू बजना नहीं, हम सब यहाँ हमारा काम हो जाए और हम जब चले जाए ना फिर बजना। घंटे ने कहा ठीक है तथास्तु। कहते हैं सभी ने माखन खाया, भगवान ने लोनी निकाल कर ठुसे खाओ खाओ, कहना पोट भर गया तो खाई ले। जैसे ही भगवान ने खाया घंटी बज गई, घंटी बजी और काना ने कहा रुक, मैंने बोला था ना। क्यों बजी? तो उसने कहा संसार के लोग खाएंगे जब तो नहीं बचती, लेकिन बाजार में मैं क्यों बेचूं? जब तक भगवान को भोग लगे और मैं नहीं बजू तो मेरा नाम भी घंटी नहीं। और माखनचोर भगवान की, इसलिए गरुड़ घंटी होना चाहिए। कौन सी घंटी? शंख है ना, और आचमनी होना चाहिए। नवेद वो 3 बार पानी घुमाओ, ये 3 चीज बहुत जरूरी है। आसन होना चाहिए, माला होना चाहिए, झोली होना चाहिए, पूर्व तरफ उत्तर तरफ मुंह करके जप होना चाहिए। सभी लोग मैं काना ने उस माखन चोरा, घंटी बजी, यशोदा पकड़ी और काना ने माँ को कहा माँ आप आ गए। और तो सब गवालों को वो एक कोठी आती थी पहले, वो मिट्टी की है ना, ऊपर 3 होते, लिमड़ाना पत्ता टाकी फिट खाली 3 काटता होता ना, है ना, उसमें डाला, पैकिंग कर दिया, गोबर वोबर लगा के गाय का। और बहुत गाय थी वहाँ, तो अपने वहाँ तो थोड़ा सा है ना। और माँ ने बोला किसने खाया? बोले मैया मोरी मैंने खाया। झूठ नहीं बोलते। क्यों? सच्चिदानंद रूपाय भगवान ने मैंने खाया। और बोले बिल्ली, इतना माखन अकेला खा नहीं सकता है। बोले बिल्ली का है? वो कोठी के नीचे कपड़ा जो गवाल थे भगवान ने लीला की, सब बिल्ली बन करके गवाल अपने अपने घर भाग गए। बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय। और माखन चोर की कथा ये कह रही है, यशोदा ने बिल्ली का दर्शन किया, उसका अर्थ है बिल्ली भक्ति है। कौन है? अपने बच्चे को साध घर ले जाती है और मुंह से पकड़ती है। जब तक साध घर नहीं ले जाए तो बच्चे की आंख खुलती नहीं। अपनी माँ अपने बच्चे को पकड़ती है, बंदरी अपने बच्चे को नहीं पकड़ती, बच्चा उसको पकड़ा है। बिल्ली भक्ति है, बंदरी माया है। इसलिए हमने माया को पकड़ा है कि माया हमको पकड़ी? बोलो हाँ बताओ। माया हमने पकड़ी है, माया कौन है? बंदरी है। और वो जो भक्ति रूपी है ना वो राधा है, वो जगदम्बा है, वही सीता है। और जो राधा से मिल जाएंगे तो कृष्ण मिल जाएगा, जो शक्ति से मिल जाएगा शिव मिल जाएगा। और सदगुरु साईं बाबा की शिव पुराण को जो आज जीवन में उतारेगा तो मैं तो कहता हूँ अगली बार सर ने बोला आते 100 है ना, अगली चक्कर 100,000 आटे बोटी लोके भवे दिव कथा हुई। और होवाले पाहिजे आणि पर देवाले भी पाहिजे, तन मन धन। खाई जातस हो माय, खाई नहीं जातस। पैसा कोणी खातस का? फक्त चलन है। क्या है? अच्छा काम में लगे देव ना, क्या पाप लगने वाला नहीं है। कोर्ट कचेरी हो यादव बोलता जाना केस कर, मैं दिसू ना। अरे तू काय दिसी इसलिए सब लोग दोनों हाथ खड़े कर लो और संकल्प ले, दोनों हाथ खड़े करो। जो खड़े वो भी सभी लोग जरा ईमानदारी से इतना
गौ माता, हनुमान जी महाराज संकल्प लेते हैं नशा नहीं करेंगे। आज से हम सास ससुर की, माता पिता की, तुमचा आवाज नाही तो असं राहा मग करा दरवर करा ईमानदारीतून बोला, माता पिता की सेवा करेंगे, गौ माता की, सनातन की रक्षा करेंगे। आज से हम तन से, मन से, धन से मंदिर में गौर गरीब को, भंडारे में, अन्नदान आश्रम में दान करेंगे। एक चक्कर बोलाना है करावर। आज से हम 90% सत्य बोलेंगे, 10% झूठ बोलेंगे। कर लिया खाली 10% मतलब जितना सब्जी में नमक डाले उतना, जास्ती कधी टाकायचे काही होई खारी खाऊ शकत का? कोणती भी सब्जी तुमले मालूम मालूम माहिती कसी भी राहू दिया, पर ज्यादा नमक डाले तो खा सकते नहीं। ज्यादा झूठ बोले, कितनी भी कथा करो, सुनो, दान करो, ज्यादा कभी तुम ठोका ठाकी झूठा झाटी करे तो फल मिलता नहीं। सभी ने खूब आदर से कथा को श्री साई विश्व सेवा परिवार जिन्होंने बड़े परिश्रम से कथा का आयोजन किया, उनके लिए जोर से हम ताली बजा लेंगे। आए हुए अतिथि के लिए, सभी संगीतकार वाले के लिए बजाते ही रहना, साउंड सिस्टम वाले के लिए, शिवम भक्ति चैनल बलवाड़ी से हमारे राइसिंग भाई जो लाइव कथा सुन रहे हैं उनको भी श्री शिवाय नमस्तुभ्यम। और आए हुए सभी अतिथि के लिए हमारे श्री दयाराम महाराज जो जप कर रहे श्री शिवाय नमस्तुभ्यम, उसके लिए भी बीच बीच में आए उन सभी संतों अतिथि के लिए भी जिन्होंने दान दिया है उनके लिए जोर से ताली बजाए। कि सबसे बड़ा कलयुग में अगर है तो ये कलयुग में 3 पैर धर्म के टूटे, 1 पैर बचा है, वो ये दान। क्या है? दया धर्म की मूल है, पाप मूल अभिमान। तुलसी दया न छोड़िए, जब लग घट में प्राण द्याना। कोठे देवाना आहे, जावाना आहे, मग वरती कोडीन त्या खुला पैसा टाकतात, ते खटाखट दे, वो लांबा पडेल रास, तो उचलच का? तो इसलिए मैं हमारे श्री विनोद भाई का परिवार हो, उसके सभी साथीगण, मैं देख रहा 7 दिन से, हम तो सो भी जाते हैं ना, उनकी तरफ मैं देखता हूँ तो ऐसा लगता नहीं कि ये सोते नहीं होंगे, खूब सोते होंगे, एकदम तंदुरुस्त, नाराज भी नहीं, एकदम खुश। मैं बोला तुम्हें थकतच नाही? गुरुदेव कसं काय थकू, 7 दिन आमनाकडे तर आमना बोले बाबा येले, साई बाबा येले, तुम्ही येले अतिथि, और तुमने सेवा में कहीं कमी, कुछ कमी नहीं पड़ी। और मेरा तो स्वभाव है, मुझे मिले न मिले मैं ईमानदारी से काम करता हूँ, मेरा काम है। मैं दान को नहीं देखता हूँ, मैं धन को नहीं देखता हूँ, तो मैं मन को देखता हूँ कि तुम भगवान को कितने मन से मानते हो। तुम्हारे गुरु की सेवा मन से होना चाहिए। ये सियाल सिर पर नरेल पैसा ये नहीं पुरता है, हा? बस जुड़ो कहीं न कहीं, तो नाव में बैठोगे ना तो भव सागर से पार हो जाओगे। कोई भी नाम हो, विश्वासम फल जपो, मंत्र जप करो, मरते समय भी आखिरी में वही नाम है श्री शिवाय। वो जपते जपते भोले से, मैं एक लाइन बोलूंगा कथा बंद। भोले को क्या बोलना? अंत समय भोले आना पड़ेगा, बोलो अंत समय भोला आना, तेरे भक्तों की लाज बचाना पड़ेगा, बोलो तेरे भक्तों की लाज बचाना पड़ेगा, अंत समय बाबा न पड़ेगा, तेरे भक्तों की लाज। हे पूरन परमात्मा सुखी रहे सब आत्मा, हे पूर्ण परमात्मा दुखी ना हो कोई एक मेरी प्रार्थना, दुखी ना हो कोई आत्मा, हे पूर्ण परमात्मा सुखी रहे सब आत्मा। एक मेरी है प्रार्थना, विश्व बने धर्मात्मा, हे पूर्ण। बस मैं यही आशीर्वाद भोले से कहता हूँ।
तुलसी पूजा, सूर्य पूजा करे और समय निकालकर जरूर जाए। परिवार को, अपने बच्चे को गर्भ में बच्चा रो तो उसको कथा भजन से उसको अच्छी गर्भ संस्कार दो। बालक बड़ा हो तो उसको भी साथ में कथा में ले जाए। मेरे से बोलने में 7 दिन में कोई त्रुटि हो, कटु शब्द हो, मुझे अपना पुत्र, अपना शिष्य तुम्हारी चरण की रज समझकर मुझे क्षमा करना। जो अच्छा हो मेरे भोले, मेरा साईं बाबा, मेरे सदगुरु दुगड़ू बापू रामचेतन बापू का, मेरे हनुमान का समझकर उस पे चलना। अपना भी कल्याण होगा और जो अपनी मानेगा उसका भी कल्याण होगा। हर 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 श्री शिवाय ओम नमः शिवाय। आगे की सूचना हमारे विनोद भाई देंगे। जय श्री कृष्ण, जय श्री राधे, श्री शिवाय नमस्तुभ्यम। आज 7व्या दिवसाच्या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये आलेल्या सगळ्या माता, बंधू, भगिनी आणि आलेल्या सगळ्या अतिथींचं मी साईबाबा विश्वस्त मंडळाकडनं हार्दिक स्वागत करतो, वंदन करतो, अभिनंदन करतो। आज आपल्या साईबाबा विश्वस्त मंडळाचा, साई मंदिराचा हा 6वं वर्ष आणि या 6व्या वर्षामध्ये आपण अतिशय प्रेमाने भोले बाबाजींचा आशीर्वाद या वर्षी आपण घेतलेला आहे। 6 वर्ष कसे चालले गेले हे कळलं नाही, 6 दिवस कसे चालले गेलेत हे कळलं नाही। आजचा 7वा दिवस गुरुजी, आणि या 7 दिवसामध्ये गुरुजी आपल्या रसमय वाणीतून तुम्ही आम्हाला भोले बाबा समजवलेत। खरे भोले बाबा काय? आम्ही नेहमी म्हणत असतो की साई भोला भंडारी, आणि त्या भोला भंडाराची कृपा गुरुजी आपल्या मुखारवाणीतून आम्हाला ऐकायला भेटली। प्रथमतः मी आपल्या चरणाशी नतमस्तक होतो, तुम्हाला वंदन करतो, नमन करतो। आर्थे गावाचं खूप भाग्य आहे की आपण नेहमी म्हणत असतो साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, आणि या अनमोल अशा सोहळ्यामध्ये दरवर्षी माझे गुरुवर्य, आदरणीय, वंदनीय, पूजनीय गणूजी महाराज आपण उपस्थित असतात आणि मला शब्द देतात की विनोद भाऊ काळजी करायची नाही, भगवंत तुमच्या पाठीशी आहे, काही लागलं तर फक्त मला सांगा असे म्हणणारे स्वामी समर्थ साईबाबा सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। असे माझ्या पाठीशी उभे राहणारे आदरणीय गुरुजी महाराज, आपलं स्वागत मी अर्थे गावाच्या वतीने करतो, तुमच्या चरणाशी नतमस्तक होतो। खरं म्हणजे माऊली असं म्हटलं जातं की आपण जर मनात ठरवलं की मला पुढच्या वर्षी असं करायचं आहे ते आपलं होत नाही। पण माऊली आमच्या सगळे संजू बापू असतील, जिभाऊ असतील, गिरीश भाऊ असतील, आम्ही 6 वर्षापासून ठरवलं पुढच्या वर्षी मला माझ्या मुलाचा बर्थडे करायचा आहे, हॅपी बर्थडे करायचा आहे। मोठा तो आपण करू शकत नाही, पण साईबाबांची ही प्रचिती आहे की 6 वर्षापासून अखंडित हा सप्ताह चालू आहे। हे सगळं भगवंताचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या सगळ्या साधू संतांचा आशीर्वाद आहे। माऊली ही याच्यापेक्षा मोठी कृपा जीवनामध्ये कोणती असू शकते। आणि या 6व्या वर्षामध्ये आज आम्ही सगळेजण पदार्पण या ठिकाणी आपण सगळ्यांनी केलेलं आहे, आणि या अनमोल सोहळ्यासाठी आपल्या शिरपूर तालुक्याचे युवा नेतृत्व आदरणीय आबासाहेब राहुलजी रंधे आबांना फोन केला। माझ्या तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव असा नेता असेल की केव्हाही एक फोन केला म्हणजे उचलला नाही, असा एकमेव नेते आमचे आबासाहेब आहे। तुम्ही रात्री फोन करा हो, आबासाहेब हजर आहेत। आणि माऊली खरंच सांगतो, आम्ही पत्रिका सुद्धा द्यायला आबासाहेबांपर्यंत गेलोत नाही, तुमच्यापर्यंत सुद्धा आलो नाहीत। ही खरी भगवंताची प्रचिती आहे। आबासाहेब खरंच आमचंही तुमच्यावरती खूप प्रेम आहे, पण आमच्यापेक्षा आम्हाला वाटतं की आमच्यापेक्षा जास्त प्रेम तुमचं आमच्यावरती आहे। म्हणून आबासाहेब तुमचं मी अर्थनगरीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो, नमन करतो, वंदन करतो। आणि खरं म्हणजे प्रत्येक वर्षी वाटायचं हो की कार्यक्रम कसा होईल, कसा होईल, कसा होईल, आणि भगवंत सांगतात की भगवंत कोणाच्या आणि कोणाच्या रूपामध्ये या ठिकाणी धावून येतात, ते आपल्याला कशी मदत करतात हे सांगता येत नाही। आणि खरंच कार्यक्रम करायचा म्हटला म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न असतो माऊली की या वर्षाचा महाप्रसादाचा कार्यक्रम कोण करेल, कसं होईल। अर्धा कार्यक्रम चा खर्च वेगळा आणि पूर्ण महाप्रसादाचा खर्च वेगळा असतो माऊली। म्हणून साईबाबांनी माझेच बंधू, माझेच भाऊबंदकीचे आदरणीय वंदनीय भूषण भाऊ यांना कसं पाठवलं। भूषण भाऊ, आपल्याला वाटत असेल की कदाचित म्हणजे ती उपमा देणं शक्य नाही, तुम्हाला वाटेल की मी चुकीचं बोलतोय, पण बाबा या ठिकाणी येऊ शकत नाही, बाबा त्यांच्या हाताने आम्हाला खिचडी खाऊ घालू शकत नाही, पण तुमच्या रूपामध्ये बाबा या अर्थे गावाला आम्हाला कायमस्वरूपी लाभलेले आहेत। म्हणून भूषण भाऊ मी आपले खरंच आभार मानतो। भूषण भाऊची ओळख करून द्यायची म्हटले, आपल्या गावाचे गैंडल रूपला सनेर यांचे नातू
माझे बाबा स्वर्गवासी गैंदल रूपला सनेर यांचे नातू स्वर्गवासी देवमन गैंदल सनेर यांचे सुपुत्र आदरणीय भूषण देवमन सनेर हे पुण्याला असतात आणि भूषण भाऊंनी एक वचनार्थ गावासाठी दिलेला आहे की जोपर्यंत विनोद भाऊ मी आहे तोपर्यंत साईबाबा मंदिराचा भंडारा हा नेहमी माझ्याकडनं राहील हे भूषण भाऊंनी वचन दिलेलं आहे. मायबाप हो, खरंच सांगतो मी की ही जी गोष्ट आहे ना, मी हेही सांगेल भूषण भाऊ, तुम्ही आम्ही करणारे कोणी नाहीयेत, पण भगवंत आपल्या हातून करून घेतो आहे. आणि पण भूषण भाऊंचं एक स्वप्न होतं की मी जे काही करतोय ते देवासाठी करतोय आणि फक्त माझ्या वडिलांसाठी करतोय, कारण की माझ्या वडिलांची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मायबाप बापासाठी बापाला वृद्धाश्रमामध्ये पाठवणारे लोक आपण सगळे पाहिलेत. मी तुमचे फक्त 10 मिनिटं घेणार आहे. 10 मिनिटानंतर आपण महाप्रसादाकडे आपल्याला वळायचं आहे. बापाला वृद्धाश्रमामध्ये पाठवणारे भरपूर लोक आपण पाहिलेत, पण माझ्या बापाचं नाव जिवंत राहायला पाहिजे याच्यासाठी आयुष्यभर काम करणारे युवा नेतृत्व मी खरंच भूषण भाऊ तुम्हाला म्हणेल, तुमच्याकडनं आम्हाला खूप काही शिकायला भेटतं. अहो, बापाने आपल्यासाठी काय केलेलं असतं, म्हणून मी नेहमी सांगत असतो, बाप स्वाभिमानी बाळा, बाप गणखर खडा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाडूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाल, त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या मोत्याचा रुबाब, बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा. मायबाप, मुलगा पास झाला म्हणून पेढे वाटणारी आई आपल्याला सगळ्यांना दिसते, पण मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करणारा बाप, अहो रात्र रात्री शेतीमध्ये पाणी भरणारा बाप, रात्रंदिवस गाडीवरती मेहनत करणारा बाप कोणाला दिसत नाही मायबाप. म्हणून या माझ्या वडिलांचं नाव जिवंत राहायला पाहिजे असं भूषण भाऊंचं स्वप्न. आणि भूषण भाऊ आपलं आणि आपल्या मित्रपरिवाराचं आणि आपले सासरे यांचं मी या ठिकाणी अर्थे गावाच्या वतीने स्वागत करतो. आपल्या गावाचे वैभव आदरणीय चंद्रकांतजी महाराज हे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात, यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आदरणीय रावसाहेब इंजिनियर रावसाहेब हे आपल्या गावात या ठिकाणी रावसाहेबांना 2-3 वर्ष जमलं नाही, पण रावसाहेब कोरोनाच्या काळामध्ये या सत्यामध्ये तुम्ही उपस्थित होतात, म्हणून रावसाहेब आपलंही मी साईबाबा विश्वस्त मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आपले कुव्याचे सुभाष दादा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादासाहेब आपलंही मी स्वागत करतो. या ठिकाणी अनेक अतिथी उपस्थित आहेत, पण टाइमाअभावी मी सगळ्यांचं नाव या ठिकाणी घेऊ शकत नाही, म्हणून मी अगदी गणू महाराज आपण अगदी 5 मिनिटांमध्ये सगळ्या आलेल्या अतिथींचं आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करूया आणि लवकरच आपल्याला या ठिकाणी महाप्रसादाकडे वळायचं आहे. आदरणीय गणू महाराज आपण व्यासपीठावरती यावं आणि आपल्या साईबाबा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मी संजय बापू यांना विनंती करतो की आपण गणू महाराजांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तोपर्यंत आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी आदरणीय वंदनीय पूजनीय गणूजी महाराज यांचं स्वागत व्यासपीठावरती होत आहे. मुझे चरणों से लगा ले मेरे साईं शिरडी वाले, मुझे चरणों से लगा ले मेरे साईं शिरडी वाले, मुझे चरणों से लगा ले मेरे साईं शिरडी वाले. तेरी सांस सांस में तेरा, मेरी सांस सांस में तेरा है नाम शिरडी वाले, मुझे सांस सांस में तेरा, मेरी सांस सांस में तेरा है नाम शिरडी वाले, मुझे चरणों से लगा ले मेरे साईं शिरडी वाले, लगा ले. याच्यानंतर आपल्या शिरपूर तालुक्याचे युवा नेतृत्व आदरणीय आबासाहेब आपण एक छोटासा सन्मान आमच्याकडनं या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्वीकारायचा आहे. आबासाहेबांचा सन्मान करण्यासाठी मिलिंद पाटील यांना मी विनंती करतो. मिलिंद भाऊ पाटील व संजू बापू आपण
व्यासपीठावरती येऊन आबासाहेबांचा सन्मान करायचा आहे. जी भाऊ, आपण आबासाहेबांचा सन्मान करण्यासाठी व्यासपीठावरती जायचं आहे. आदरणीय विलास जी भाऊ आणि संजू बापू आबासाहेबांचा सन्मान करतील. भक्तों की तुमने साई विद्युता है दानी, भक्तों की तुमने साई विद्युता है दानी, भक्तों की तुमने साई विद्युता है दानी, ओ भक्तों की तुमने साई विद्युता है दानी, मेरी विवाह धामो आगे वारी हो, मेरी विवाह धामो याच्यानंतर बिगड़ी बना है तुमने, बिगड़ी बना है भूषण भाऊ, आपण व्यासपीठावर येऊन भूषण भाऊ आपण व्यासपीठावरती यावं. आणि हा आपलं कार्य खूप मोठं आहे, पण गावाच्या वतीने हा सन्मान खूप छोटा आहे. हा छोटाखानी सन्मान मी गिरीश भाऊ आपणास विनंती करतो, आपण व्यासपीठावरती येऊन आदरणीय भूषण भाऊ यांचा सन्मान या ठिकाणी गिरीश भाऊ, संजू बापू आपण याच्यानंतर आदरणीय चंदू महाराज आपण व्यासपीठावरून एक 2 मिनिटात पाहूया, आपल्याला गडी समोर या. आता आदरणीय प्रकाशजी महाराज आपणास विनंती करतो की आपण आलेल्या अतिथींचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे. याच्यानंतर आदरणीय रावसाहेब आपण व्यासपीठावरती यावं आणि याच्यानंतर माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय कुवे गावाचे सुभाष रावसाहेब आपण व्यासपीठावरती यावं आणि हा छोटासा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्याच्यानंतर आमचे भूषण भाऊचे सासरे आपण एक लहानसा सन्मान आपण व्यासपीठावरती यावं आणि गुरुजींचे असते महाराजांचा आशीर्वाद आहे, आपण महाराजांचा आशीर्वाद या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. बाबाजी आपको एक बात बोलना चाहता हूँ. कल नर्मदा मैया यहाँ पे आ गई, उससे पहले शिरडी के साईं बाबा यहाँ पे आ गए और आज क्या हुआ है पता है क्या? हे जे भूषण भाऊ आहेत ना, हे महाकालवरनं आले, उज्जैनवरनं, आणि महाकाल सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत आज. कारण की महाकाल भगवंताला भेटून आल्यानंतर ते प्रत्यक्षात या ठिकाणी विराजमान होत असतात. म्हणून भूषण भाऊ यांच्यासोबत आलेला त्यांचा मित्र परिवार असेल, यांना मी विनंती, त्यांचे नाव मला माहित नाही, आपण व्यासपीठावरती येऊन गुरुजींच्या हस्ते आपण आशीर्वाद या ठिकाणी घ्यायचा आहे.
त्याच्यानंतर संतोष महाराज आपण व्यासपीठावरती येऊन गुरुजींचा आशीर्वाद या ठिकाणी घ्यायचा आहे. लवकर यायचं आहे. आपल्या गावाचे वैभव आदरणीय हरिभक्तपरायण चतुर महाराज आपली 7 दिवसापासून उपस्थिती या ठिकाणी होती आणि जे हरीचे खरे दास असतात असे हरिदास हरिभक्तपरायण चतुर महाराज आपण व्यासपीठावरती येऊन गुरुजींचा आशीर्वाद. दयाराम अप्पा नुकताच नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आले आहेत. आपण व्यासपीठावर वरती येऊन महाराजांचा आशीर्वाद आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दर्शन भाऊ यांचा सत्कार बाबाजी स्वतः ज्यांनी रोज बाबाजींना सुंदर असा फेटा रोज परिधान करत होते असे दर्शन भाऊ. त्याच्यानंतर ज्यांनी शिवम चॅनलचे संचालक आदरणीय जे आपल्याला रोज लाईव्ह आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. आप भी स्टेज पे आके गुरुजी से आपको सन्मान आपने स्वीकारना है. त्याच्यानंतर जागेवर जाऊन मी राहुल भाऊ आपणास विनंती करतो अवघ्या 7 दिवसामध्ये जे आमचे संगीतकार मंडळी आहेत असे सगळे संगीतकार भाऊंचं मी या ठिकाणी शाल देऊन सन्मान राहुल भाऊ यांना विनंती करतो जागेवर शाल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याच्यानंतर अवघ्या 7 दिवसापर्यंत गुरुजींचा आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. माझी तर विनंती अशी आहे कृष्णा भाऊ की तुम्ही म्हणतात की माझा साऊंड लहान आहे पण एक ना एक दिवस पूर्ण महाराष्ट्रभर कृष्णा साऊंडचं नाव झाल्याशिवाय राहणार नाही ही मी साईबाबांना प्रार्थना करतो. असं कृष्णा भाऊ आपलेही मी आभार मानतो. आणि या ठिकाणी कृष्णा भाऊ आपण व्यासपीठावरती येऊन गुरुजींच्या हस्ते या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. आणि अवघ्या 7 दिवसापर्यंत मंडपाची सुंदर अशी व्यवस्था आदरणीय आपल्या गावाचे वसंत बापू यांनी दिलेली आहे. आणि वसंत बापू असतील तर आपण व्यासपीठावरती येऊन या सन्मान छोटासा या ठिकाणी स्वीकारायचा आहे. वसंत बापू आपलेही या ठिकाणी आभार. टाइम आपल्याकडे खूप कमी आहे म्हणून मी आलेल्या सगळ्या अतिथींचं या ठिकाणी स्वागत करतो, नमन करतो, वंदन करतो. काही कारणास्तव कोणाचं नाव घेतलं गेलं नसेल तर मी व्यास मंचाच्या वतीने सगळ्यांचं या ठिकाणी साईबाबा विश्वस्त मंडळाच्या वतीने सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करतो. जय श्री कृष्ण, जय श्री राधे, जय श्री शिवाय, नमस्तुभ्यम. हा आणि आता अगदी 5 मिनिटात अतिथी देवो भव म्हणतात आणि आलेल्या अतिथींचं जे आशीर्वचन असतं तो एक आपल्यासाठी आशीर्वाद असतो. म्हणून 1-2 मिनिटांमध्ये मी विनंती करतो की आदरणीय गणूजी माऊली या ठिकाणी आलेले आहात. आबासाहेब आपण जेव्हा त्याचे गणूजी महाराजांनंतर आबा जेव्हा तुम्ही बोलतात ना आम्हाला प्रेरणा भेटते आणि तुम्हाला वाटत असेल की पुढला वरिसले यानातून मोठा व्हावा पाहिजे आपल्याला बोलावंच लागेल 2 मिनिटासाठी. आणि त्याच्यानंतर माझे भाऊ आदरणीय वंदनीय भूषण दादा आपणही अरविंद जाधव
अरविंद भाऊ जाधव आडाखेडस हाडा खेळून आलेले आहेत. त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि गुरुजींच्या हस्ते या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. अरविंद भाऊ जाधव व्यासपीठावरती येतील. आदरणीय गणू माऊली आपण यावं आणि 2 मिनिटात आपलं आशीर्वचन म्हणजे आमच्यासाठी आशीर्वाद आहे तो आशीर्वाद आम्हाला प्रदान करावा. त्यांच्यानंतर आदरणीय आबासाहेब आपणही आशीर्वचन म्हणजे आशीर्वचन दिलं म्हणजे आम्हाला प्रेरणा भेटते. आणि त्यांच्यानंतर आमचे बंधू आपल्या गावाचे भूषण भाऊ आपण 2च मिनिटं बोलणार आहेत बस. जय श्री कृष्ण, जय श्री राधे, श्री शिवाय नमस्तुभ्यं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः. साईबाबाच्या कृपेने या अर्थ्या गावामध्ये चैतन्य महाराज यांनी 7 दिवस शिवपुराण केलं. चैतन्य महाराजांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. चैतन्य महाराज माझ्या वाढदिवसाला आले होते, भरपूर कौतुक केलं. त्याच्यानंतर आज भेट झाली आणि एक वेळी आपल्या धुळ्याला भेट झाली होती. तर काहीतरी पुण्य केलं असेल या अर्थ्या गावाला. एक ब्राह्मणाचा आशीर्वाद आहेच आहे. आणि पहिला भंडारा माझाच होता, आलं लक्षामध्ये. दुसऱ्या टायमाला मी साईबाबाच्या मंदिराला फॅन दिला. तिसऱ्या टायमाला दहीहंडी फोडली. चौथ्या टायमाला मंदिराला सिमेंट पोचवलं. माझ्याकडून काय करता आलं मी तेवढं करतोच आहे. आता विनोद दादा देवाला त्रास नाणला तर आपल्याला का बरं त्रास नाणणार नाही हो, आलं लक्षामध्ये. आता आम्ही गण लोकांचं कल्याण करतो तरी आम्हाला त्रास आहे. कीर्तनकार महाराज पण आहे तिथे, ते पण रोजचे सांगतातच, आलं लक्षात. ज्याला बोध घ्यायचा आहे तो बोध घेऊ शकतो. तसं चैतन्य महाराजांनी आज 7 दिवसापर्यंत शिवपुराणाचे महादेवाचे एक एक अर्थ सांगितला. ज्यांच्या ज्यांच्या डोक्यात उतरला असेल त्यांचं कल्याणच होणार आहे. तसंच मी मागच्या टायमाला पण आलो होतो. मागच्या टायमाला पण मी जसं भूषण दादा कोण पुणेवाले त्यांनी भंडारा दिला, आलं असेल त्यांना माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे. करायचा असेल भगवंता तो करूनच घेतोय. तसंच मी आप्पासाहेबांना पण बोललोच होतो पुढच्या टायमाला प्रचंड मताने विजय व्हावे. त्यांची माझी आता दोस्ती चांगलीच बनलेली आहे, आलं लक्षामध्ये. तसंच आता सचिन दादांचे भाऊ म्हणजे आमचे खास मित्रच आहेत. त्यांच्या दोघं टायमाला लग्नाला मी हजर राहिलेलोच आहे. त्यांची परिचय माझी कमी, त्यांच्या भावाची माझी BJPचे कार्यकर्तेच आहेत ते धुळे जिल्ह्याचे. त्याच्यानंतर अर्थ्या गावामध्ये मला एक आनंद वाटला पहिल्यापेक्षा. या टायमाला गर्दी भरपूर, तरुण मित्र मंडळी आणि त्यांचं कौतुक करावं, अशी सेवा करावी, आईवडिलांचं नाव कमवावं आणि अर्थ्या गावामध्ये भगवा झेंडा लावा हाच माझा आशीर्वाद आहे. त्याच्यानंतर चांगल्याची संगत लागली तर चांगलं वळण लागतं आणि वाटायचे संस्कार झाले तर वाईट वळण लागतं. आपले भोग असतात ते आपला भोग भोगावे लागतात, ते कोणाला चुकत नाही. जसं महाराजांनी सांगितलं एक एक गोष्ट भगवंतानी असं लिहिलेलं आहे, त्याला करायचं असं तो करून घेतोस. चैतन्य महाराज, मी काल विनोद सरांना मेसेज टाकला, मी फोन नाही केला त्यांना. म्हणजे तुमच्या गावाच्या लोकांचं मत असेल तर मला बोलवा, नको बोलवा तरी चालेल. आता तुम्ही कोणतं पण काम माझं 10 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी सांगत राहा. आता 20 दिवसापासून माझा कंटिन्यू प्रवास चालू आहे. ते रोजचे स्टेटस बघतात ते माझे. आणि आता तुमच्या आशीर्वादाने मला महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये माझं नाव ब्लू लिस्टमध्ये नोंद झाली. हे त्यांनी बातमी पण बघितली माझी. तसंच भूषण दादा माझा भंडारा तुम्ही खेचून घेतलेला आहे. मी सांगितलं तर दरवर्षी माझा महाप्रसाद चालणार आहे. काल पण त्यांना बोललो माझा महाप्रसाद असेल तर सांगा. जिसके नसीब में है वो करने वाले बाबा आहे. आणि हे पण सांगतो मी अर्धे गावाला मला काय करायचं मी करून जाणार. मी काल पण मेसेज टाकलेला आहे तुम्हाला, गुप्तदान आम्ही डिक्लेअर करत नाही, आम्ही बोलत नाही, आलं लक्षामध्ये. फक्त कर्म चांगले ठेवा, फळ चांगलंच भेटणार आहे. आणि माझ्या तरुण बहिणींना मी सांगितलं आईबाबांचं नाव कमवा, तरुण बहिणींचं कल्याण हो, पोरींचं कल्याण हो, माईबापांचं कल्याण हो. मी जास्त बोलू शकत नाही. आता गुरुजींनी सांगितलं 2च मिनटं घेतलेले, 2 मिनटाचं मी 5 मिनटं होऊ शकते. मी सर्वांना माझा आशीर्वाद देतोय. आणि विनोद सोऱ्यांचे जेवढी टीम आहे
मी साईबाबा सेवक असं म्हणेल, कार्यकर्ता म्हणणार नाही. आलं लक्षात, तुमचा परिवार सर्व सुखी राहू हाच माझा आशीर्वाद आहे. आलं जसं मी चुकीचं कधीच बोलणार नाही. मी सत्याचा न्याय देणारा भगवंत आहे आणि सत्याचा न्याय देणार आहे. आणि तुमच्याकडे मी तुमचा आशीर्वाद द्या मला. फक्त बस 2 मिनटं मी ते थांबतो आणि माझे भाषण समाप्त करतो. सद्गुरू साईनाथ महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय श्री राधे. आदरणीय आबासाहेब, आपण 2 मिनिटांमध्ये आपण बोललात. मागच्या वर्षी तुम्ही बोलले म्हणून आम्हाला प्रेरणा भेटली आबासाहेब, आणि आम्ही तुमच्या शब्दावरच सगळं काही आम्ही तर ठरवून घेतलेलं आहे. ये तो सिर्फ झाकी है, अगले साल देखो पूरा पिक्चर अभी बाकी है. आदरणीय आबासाहेब. ओम नमः स्तुत्यम. आजच्या या साईबाबा मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून तो 7 दिवसाचा कथेचा कार्यक्रम होत आहे. अशा कार्यक्रमासाठी ज्यांची कथा आपण सगळ्यांनी ऐकली आणि त्यांनी सुद्धा माझी स्तुती केली, असे त्यांचे आमचे खूप जवळचे संबंध आहेत. असे प्रकाश महाराज असतील, कारण की त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभत नाही तोपर्यंत आपलेही काही कामं पूर्ण होत नाही. परंतु त्यांच्याही कामाला आपला हातभार लागत नाही तोपर्यंत हा सगळा कार्यक्रम पूर्ण होत नाही, असं स्वतःहून मान्य करून घेणारे असे प्रकाशजी महाराज मागच्या वर्षीच ते अयोध्येला जाऊन आलेले आहेत. आपण बघितलं असेल. त्याचबरोबर इथे सगळे उपस्थित असलेले आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, जे नेहमी या सप्त्याला हजर स्वतःहून असतील, आपण बोलवल्यानंतर सुद्धा असतील, असे गणेश महाराज असतील. त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला कळलंच असेल की मला बोलवलं तरी नाही बोलवलं तरी, परंतु जर माणूस एकमेकाशी जुळला तर त्याला बोलवण्याची गरज नसते. हे त्याचं एक उदाहरण जर म्हटलं तर ते गणेश महाराजांचं वावं ठरणार नाही. दुसरा विषय, आपण कीर्तनचा ऐकला. हे शिवपुराण चालू असताना आपण तरुण मंडळी जेव्हा नाचायला उठतो तेव्हा कसं काहीतरी कोणीतरी म्हणतं की तरुण मंडळींना नाचल्याशिवाय काही पर्याय नाही बुवा. तसं चंद्रकांत महाराज जसं मध्येच उठले नाचायला, तर त्यांचं सुद्धा वयाच्या मानाने कौतुक केलं पाहिजे की ते बाहेर गावाला तर जाऊन बऱ्याच गोष्टी म्हणजे कथेच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून करतात, पण आपल्याही गावाला कुठेतरी प्रेरणा मिळाली पाहिजे असे महाराज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला सप्त्यासाठी अन्नदानाचा कार्यक्रम घेतला, आपले भूषण दादा, तर त्यांनी दर वर्षाप्रमाणे आपल्या स्वतःवर जो झोकून घेतलेला कार्यक्रम आहे तो तर खरा महत्वाचा म्हटला जाईल. कारण की बऱ्याचदा असं होतं, कार्यक्रम करणं सोपं असतं, परंतु त्याच्या मागची रूपरेषा जी पूर्ण करायची असते ती करायसाठी जे लागतं, आणि मेन म्हणजेच अन्नदानाचा कार्यक्रम असतो. तर माणसाला जो माणूस कार्यक्रम घेतो आहे त्या कार्यक्रमामध्ये जर एखाद्या गोष्टीची जबाबदारी जर एखाद्या व्यक्तीने कायमस्वरूपी घेऊन घेतली असेल किंवा जेव्हा ठरल्याप्रमाणे घेऊन घेतली असेल तर तो पहिलेपासून थोडा रिलॅक्स राहतो. तो म्हणतो की बाबा आपली अर्धी जबाबदारी भाऊने घेतलेली आहे. तर त्यांचं सुद्धा खरंच आपल्या गावाच्या वतीने मानलं तेवढा आभार म्हटला येईल. आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने जे आयोजक आहेत, विनोद भैया असतील, संजू बापू असतील, त्याचबरोबर त्यांच्याबरोबरची सगळी टीम असेल, आपल्या गावातले सगळे मंडळी असतील, यांचे सुद्धा आपल्याला आभार मानले पाहिजे. नुसतं प्रसादाला येणं आणि जाणं याच्यापेक्षा आपण ज्ञानाच्या माध्यमातून जे प्रवचन होतं त्याच्या माध्यमातून आपल्याला ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी भेटत असतील त्या आपण केल्या पाहिजे, त्या आपण घेतल्या पाहिजे, आणि ज्या न पटण्यासारख्या असतील त्या तिथे सोडून दिल्या पाहिजे. अशा पद्धतीचं जे आपण इथे कथेचं आयोजन केलं, आपण साईबाबा मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून हे काम करतो आहोत. म्हणजे साईबाबांच्या कथा असतील, मी खरं विनोद सरांना पहिलेपासून तो ओळखतोच, परंतु मी जास्ती तेव्हा जेव्हापासून ते साईबाबांची कथा करायला लागले, एकदा बोराडीला सुद्धा ठेवली होती. मला पहिले तर असं वाटत होतं काय करेल नाही काय नाही करेल. मला म्हणे तुम्ही परवानगी तर द्या.
म्हटलं मला येऊन तर बसायचं नाहीच आहे बाबा तिथे, पण तू परवानगी माझ्याकडे मागतो तर कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे. परंतु ज्यावेळेस मी गेलो 1-2 वेळा रात्री, तर जेव्हा त्याचा कार्यक्रम चालू होता त्यावेळेस मी बघितलं, तर मी संगीतमय कथा बघितल्यानंतर खरंच माणसाला आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर सांगितलं की बा तू कुठल्या क्षेत्रात होता आणि तू कुठल्या क्षेत्रात पोचून गेला. जसं एखादं लहान मुलगा आपलं घरातलं असतं, त्याला आपण काहीतरी टोपण नावाने काहीतरी वेगवेगळं म्हणत असतो, तर त्याच्या नावात केव्हा बदल होऊन जातो, त्याच्या परिस्थितीत केव्हा बदल होऊन जातो, त्याच्या वागण्यात केव्हा बदल होऊन जातो, तर हे कळत नाही. तसं आपलं विनोद भैयाचं काम आहे. आपण घेतलेला कार्यक्रम हा एकदम अति सुंदर आहे. ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणत असताल की भरपूर लोक आले, भरपूर गर्दी आली, हा भाग वेगळा आहे. आपण किती श्रद्धेने कार्यक्रम घेतो आहोत याचाही पावती आहे. आणि हे एवढे लोक येणं म्हणजेच आपल्या कार्यक्रमाला मिळालेली पावती. आपण घेतलेलं कार्य हे 100% सफल होणार आहे. मी तुम्हाला जास्ती सांगत नाही, कारण की मी एवढा तुमच्यापेक्षा मोठा नाही की मी तुम्हाला काहीतरी देऊन जावं. परंतु एवढं निश्चित सांगू शकतो, मला जर कानात एखादी गोष्ट सांगितली की भाऊ ही गोष्टीची गरज आहे, त्या गोष्टीची पूर्तता मी 100% करून देईन, एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे मला बोलवलं जातं. मला बोलवण्याबद्दल काही शंकाच नाही. आणि मला पत्रिका मिळाली किंवा नाही मिळाली, फोनवर भेटलो नाही भेटलो, पण मला निरोप मिळाला, तर तुम्ही दिलेला आशीर्वाद हा सुद्धा आमच्या लक्षात आहे. म्हणून आपण काही वेगळे नाहीत, तुम्ही आणि आपण वेगळे नाहीत. म्हणून कोणाकडेही असलो, आपण कुठेतरी कामात असतो, ते पत्रिका द्यायला येतात तेव्हा आपली भेट होत नाही. म्हणून आपण म्हणतो की बाबा लोकांची फजिता न होता जी सोपी गोष्ट आहे, फोनवर जरी सांगितलं तरी सांगितल्यानंतर आपण त्या तिथे पोहोचलं पाहिजे, या मताचा मी आहे. म्हणून येत्या पुढच्या आपल्याला कुठल्या माध्यमातून ते करता येईल. आपण बघितलं असेल बाजूला सभा मंडपाची सुद्धा अशी मागणी केली होती आणि त्याच पद्धतीने ते काम केलेलं आहे. तर आपण असं काही असलं तर मला सांगितलं तर मी भाऊंच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून, अजून वरिष्ठांच्या माध्यमातून आपल्या मंदिरापर्यंत पोहोचवण्याचं काम 100% करेल, एवढं मी ग्वाही देतो. आणि मला कार्यक्रमाला बोलवलं, त्याचबरोबर आमच्याकडचे महाराजांना आपण कार्यक्रमाला बोलवलं. आणि महाराजांना एक सांगू इच्छितो की आपला माझ्याजवळ हा बसला अरविंद बसला आणि म्हटलं तू कुठे फिरतो, कुठे आला होता, तर तो मला असं म्हटला महाराज की मी महाराजांची तारीख घ्यायला आलेलो आहे. म्हणजे महाराज आपल्याला सुद्धा आता काही थांबायचं नाही. म्हणून तुमची सुद्धा ज्या पद्धतीने तुमची अपेक्षा आहे त्या पद्धतीने 100% पूर्ण होईल. एक एक करत आपण गावातनं शहरातनं आजूबाजूच्या गावांमध्ये आणि शहरातनं तालुक्यात गेला, तालुक्यातनं जिल्ह्याला केव्हा पोहोचून जाल याचं काही सांगता येत नाही. त्या पद्धतीने आपली सुद्धा वाटचाल चालू आहे. याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली. बोलायचं याच्यासाठी नव्हतं, माझ्या पहिले एवढ्या लोकांनी ज्ञान दिलेलं आहे, तर मी एवढा मोठा नाही की सगळ्यांना ज्ञान देईल किंवा मी काहीतरी सांगेल. परंतु आपल्या आग्रहास्तर तोडकं मोडकं का असेना मी आपल्यासमोर बोललो, त्याच्याबद्दल आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय श्री कृष्ण, जय श्री राधे. खरंच म्हणजे तुमच्या सगळ्यांची मी या ठिकाणी माफी मागतो, पण उशीर भरपूर झालेला आहे. आदरणीय चंद्रकांतजी महाराज पण आशीर्वचन देणार होते, भूषण भाऊ बोलणार होते, पण अभावी या ठिकाणी आपण सगळेजण थांबतोय. 1-2 मिनिटात मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की या 7 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये खरंच मी नेहमी म्हणत असतो की माझं गाव खूप चांगलं आहे. ज्या मायमाऊलींनी रोज या ठिकाणी 7 दिवसपर्यंत आलेत, जे नाही आलेत त्यांचंही स्वागत आहे, जे आलेत त्यांचंही स्वागत आहे. आणि ज्यांनी 1 रुपया का असेना, थोडासा का असेना, ज्यांनी या ठिकाणी दान केलेलं आहे, सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि खरे आभार माझ्या गावाचे तरुण मित्र परिवार हा सगळा जो काही उभा आहे ना, की खरंच एकटा माणूस जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. मायबापू, माणूस जेव्हा चालायला लागतो ना त्याला वाटतं की मी एकटा आहे, पण कधी कधी मागे वळून बघायला पाहिजे की माझ्या पाठीशी किती लोक उभे आहेत. म्हणून माझ्या गल्लीतील असतील, माझ्या गावातील असतील, माझ्या संपूर्ण गावातील सगळ्या तरुण मित्र परिवाराचा मी या ठिकाणी आभार मानतो. आबासाहेब
एवढा वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात, पण काही गोष्टी काही लोकांना जीवनामध्ये वेळ का भेटत नाही हो. चार चारदा फोन करून लोक नाही येऊ शकत. आबा पण भोलेनाथाच्या कथेमध्ये तोच येऊ शकतो ज्याच्यावरती भोलेनाथाची कृपा आहे. नाहीतर कितीही फोन करा, पत्रिका द्यायला घरी जाऊन या, कोणी येऊ शकत नाही. म्हणून आबासाहेब आपल्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. तरुण मित्र परिवाराचे आभार मानतो. एक शेवटचा कार्यक्रम जो गोपाल काला या ठिकाणी म्हटला जातो, आणि हा गोपाल काला म्हणजे जोपर्यंत दहीहंडी फुटत नाही तोपर्यंत आपल्याला प्रसाद भेटत नाही. म्हणून मी आदरणीय गुरुवर्य वंदनीय आमचे गुरुवर्य गणोजी महाराज आपणास विनंती करतो की आपण आबासाहेब आणि भूषण भाऊ आपण तिघ जण येऊन ही दहीहंडी फोडून या आजच्या कथेला आपल्याला समापन करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आरती होईल आणि आपल्याला सगळ्यांना महाप्रसाद भेटेल. या हर हर संगीतकार होऊन हर हर. आभार मानतो. हर हर. जय श्री कृष्णा, जय श्री राधे, आज श्री के शिवाय नमस्तुभ्यम. कार्यक्रम में जिन्होंने आशीर्वचन दिए गुरु महाराज हो श्री आबा जी, इनके जोर से ताली बजा लेंगे. और एक सूचना देता हूँ सर में, हेलो आयका, कोई भी कार्यक्रम करे अपने में कहावत है 100 ब्राह्मण एक भांजा. जो अरविंद भाई जो आए हैं ये मेरा सगा भांजा है, और आबा जी ने बोला कि वो तारीख भी लेने वाले हैं, तो उनके लिए एक बार जोर से ताली बजा लेंगे और बड़े भाव से. आरतीचे यजमान व्यासपीठावरती वरती येतील आणि ज्या बसायचं आहे 7 दिवस पर्यंत हा कार्यक्रम कोणी उठायचं नाही, जागेवरती बसायचं आहे. 7 दिवस पर्यंत हा कार्यक्रम सफल व्हावा यासाठी जे आमचे मंदिराचे पुजारी गिरीश भाऊ यांनी मौन व्रत घेतलं होतं, ते बोलत नव्हते. त्यांचं मौन व्रत आता सुटत आहे, म्हणून त्यांचं मौन आता ते बाबांचं नाव घेऊन सोडतील. मी भाऊंना विनंती करतो की आपण बाबांच्या आशीर्वादाने आपलं मौन सोडायचं आहे. जोपर्यंत कार्यक्रम सफल 7 दिवस होत नाही तोपर्यंत भाऊ बोलत नाहीत, फक्त बाबांना प्रार्थना करत असतात. म्हणून भाऊंना मी सांगतो की आपलं मौन व्रत आपण गुरुजींचा आशीर्वाद घेऊन सोडावं. जय श्री कृष्ण, जय श्री राधे, श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. एका काळी असं म्हटलं गेलं की नदी का पवित्र होते, नदीला का पवित्र मानलं जातं की नदीमध्ये संतांचे पाय लागतात तेव्हा नदी पवित्र होते, आणि त्या नदी पवित्रमध्ये आपण डुबतो, तिथं आंघोळ करतो आणि आपण पवित्र होतो. तसं माझ्या गावातला साईबाबाच्या मंदिरात इथं कोण कोण आलेलं आहे आपल्याला सर्वांना ज्ञात झालं. प्रभू रामचंद्रांची ज्यांनी स्थापनाच्या वेळेला हजेरी तिथं होते ते राम इथं आले, जे नर्मद्यावर भ्रमण करून आले ते पण इथं आलेले, जे काशी गेलेले आहेत ते पण इथं आलेले. आणि दुसरा विषय, आमच्या माताने त्या दिवशी मला खूप रडू आलं की शिर्डीहून प्रसाद आणला, ते साईबाबा सुद्धा इथं यजमान झाले. आणि मी ज्याच्यासाठी उपासना करतो, हे कार्यक्रम शुद्ध सफल होण्यासाठी हा कार्यक्रम करत असतो. आणि हा मौन नरण्यामागचा उद्देश हा असतो, कोणी मला खायला काही आणलं तरी खात नाही, मी बोलत नाही, इशारावर बोलतो, इशारावर ज्याला समजतं त्याला समजतं. आता याच्यासाठी फक्त मी ज्याच्यासाठी 7 दिवसाचा उपवास केलेला आहे, मौन धरतो, त्याच्यासाठी नामस्मरणाची गरज आहे. आणि नामावरती जीवन तारून जातो माणूस, किती संत नामावरती तारलेले, तसं आपलं या मंदिराचं नामस्मरण नेहमी करतो. त्याच्यासाठी दोघं हाताच्या टाळ्या आणि आपण हर हर. आनंद गोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय हो, दत्त साई बाबा की जय हो. ओम साई नमो नमः.
सनकादिक करुणादिक भूतादिक संगे ओम शिव ओंकारा मंडल चक्र त्रिशूल धरता ओ बोल चक्र त्रिशूल धरता जग करता जग भरता जग करता जग भरता जग का हर करता ओम जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत अविवेका जानत अविवेका प्रणव अक्षर के माते ओम अक्षर के माते ये तीनों एका ओम जय शिव ओंकारा काशी में विश्वनाथ विराजे नंदी ब्रह्मचारी भोले नंदी ब्रह्मचारी नित्य उठ भोग लगावत भोग लगावत महिमा अति भारी ओम जय शिव ओंकारा त्रिगुण स्वामी जी की आरती जो कोई नर गावे कोई नर गावे कहत शिवानंद श्यामी भजन हरो हर स्वामी मनवांचित भजन पावे ओम जय शिव ओंकारा ओम जय शिव ओंकारा बोल जय शिव ओंकारा ओम जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव बोले भोलेनाथ महादेव हरदा के नारा ओम जय शिव ओंकारा ओम जय शिव ओंकारा श्री कपूर गोल करुणावतार संसार सारं बुद्धिर्नः सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं कुण्डलेकाक्षं मङ्गलाय सर्वमङ्गलमाङ्गले शिवे सर्वादिसाधिके शरणे त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते लक्ष्मीश्वरं राम कृष्णं श्रीधरं हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे ओम नमः शिवाय 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 ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति 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 मंत्र पुष्पांजलि समर्पयामि ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव श्री हरे नमः श्री हरे नमः श्री हरे नमः नर्मदे हरे माता गंगे हरे जटा शंकरे हरे हर 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 7 दिन के लिए जिन्होंने कथा सुनी सबसे अगर भारत में कोई शक्ति है तो हमारी माँ बहनें उनके लिए जोर से ताली जिन्होंने कथा को पूर्ण भारत में सफल बनाई है सभी जगह भाई और बहनों एक हाथ में धर्म की जय हो धर्म का नाश हो, प्राणी में भावना हो, विश्व का कल्याण हो। हम
सुधरेंगे घर सुधरेगा। धर्म की जय हो। शांति शांति शांति। सगळ्यांना एक सूचना आहे, माय माऊली आपण पुरुष मंडळींना विनंती आहे की अगोदर माय माऊली असेल त्यांना आपण बसू द्यावं आणि काही हरकत नाही, प्रसाद आपण सगळेजण आरामाने घेऊ. ज्यांचं बाकी असेल मंडपाच्या बाहेर भरपूर जागा आहे, आपण थांबू. तरुण मित्र परिवाराला विनंती आहे, तरुण मित्र परिवाराला विनंती आहे की आपण 7 दिवस पर्यंत खूप सेवा या ठिकाणी दिलेली आहे. आज पण आपण सगळ्यांनी या ठिकाणी व्यवस्थित आपण या ठिकाणी प्रसाद वाटपाचं काम करायचं आहे. तरुण मित्र परिवाराला विनंती आहे की अगोदर पत्तरवाडी आणि ज्यांना जागा नसेल ना, एक 10 मिनिटाची वेळ आहे, सगळ्यांना जागा होऊन जाईल. 10 मिनिटं लेट आपण आरामाने भोलेनाथातला प्रसाद घेऊ, सगळ्यांना प्रसाद भेटेल. आपण फक्त 10 मिनिटं थोडस म्हणजे प्लॅनिंग डिस्टर्ब होणार नाही या पद्धतीने आपण सगळेजण हे करायचं आहे. आणि ज्या मायमाऊलींना प्रसाद वाढण्यासाठी मदत करायची असेल त्यांनी सुद्धा मायमाऊलींनी या ठिकाणी जाऊन प्रसाद आपण वाढू शकतात. गुढीपाडवा पर्व शिकवत आहे झेंडा चौक गुढीपाडवा पर्व जळगावला महाराज विश्व ज्ञानेश्वर महाराज चालेल माऊली घरी चला 2 मिनिट. चालेल चालेल हो हो अनंत महाराज अनंत महाराज सर्व येईल फोन ते बरं येईल देवायची कथा जवायची आपण जाऊ बर्फी